आशिषचे वजन गोविंदापेक्षा अधिक आहे. मोहितचे वजन जॅकपेक्षा कमी आहे. पवनचे वजन जॅकपेक्षा अधिक आहे व गोविंदापेक्षा कमी आहे. तर सर्वात जास्त वजन कोणाचे? अशा वेळी गोंधळून न जाता जी काही नावं आल्या ती अशा प्रकारे लिहायचं. आशिष, गोविंदा, जॅक, मोहित आणि पवन. आता वाचायचं परत. आशिषचे वजन गोविंदापेक्षा अधिक आहे. हा गोविंदाचं इथंपर्यंत वजन आहे, तर आशिषचं वजन इथंपर्यंत आहे असं समजूया. म्हणजे इथं जास्त झालं बघा. मोहितचं वजन जॅकपेक्षा कमी आहे. हा मोहित आहे. जॅकपेक्षा कमी आहे. जॅकची रेषा वर आहे बघा आणि जॅकपेक्षा मोहितचं वजन कमी दिसतं. पवनचे वजन जॅकपेक्षा अधिक आहे. हा पवन आहे. त्याचं वजन जॅकपेक्षा अधिक आहे. आता जॅक आहे त्याच्यापेक्षा थोडंसं अधिक आहे. एवढे ना असं. आणि काय पुढं म्हणले बघा. व गोविंदापेक्षा कमी आहे. मात्र गोविंदापेक्षा कमी आहे. म्हणजे हे जॅक, मोहित आणि पवन यांची वजनं आहेत ती गोविंदापेक्षा कमी आहेत. तर सर्वात जास्त वजन मग आशिषचेच येणार. पश्चिम घाट कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? ज्वालामुखी. ज्वालामुखीच्या उद्रेकातून जेव्हा एखादा पर्वत तयार होतो त्याला ज्वालामुखी पर्वत म्हणतात. आपल्या भारतात अशा प्रकारे पर्वत नाही आहे. पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री पर्वत, हे लक्षात घ्या. ज्वालामुखी हे उत्तर नाही. आता ब्लॉक याचा अर्थ काय की जमिनीला तडा जाऊन किंवा तडे जाऊन त्यातून जमिनीतून एक भूभाग उंच असा येतो त्याला ब्लॉक किंवा खंडीय पर्वत असं म्हणतात. मग हा आपला सह्याद्री आहे तो अशा प्रकारे तयार झालेला आहे की जमिनीला तडा जाऊन त्यातून भूभाग उंच आला त्याला पश्चिम घाट असं म्हणतात किंवा ब्लॉक पर्वत किंवा खंडीय पर्वत म्हणतात. म्हणजे ब्लॉक हे त्याचे काय आहे पर्वताचा प्रकार आहे. आता भारतातील मध्यवर्ती बँक कोणती? SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया का? तर नाही. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय? तर होय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. NABARD म्हणजे नाबार्ड का? नाही. आणि सेबी म्हणजे SEBI ती पण नाही. जर अमर एका तासात 20 पाने वाचत असेल तर तो 45 पाने किती वेळात वाचेल? आता पानांचा आपण मेळ लावायचा म्हणजे 20 पाने वाचायला त्याला 1 तास वेळ लागतो म्हणजे 60 मिनिटे लागतात. 20 त्रिक 60 तिप्पट होते. तर 45 पाने वाचायला तिप्पट वेळ लागणार म्हणजे 45 गुणिले 3 135 मिनिटे वेळ लागणार. 135 म्हणजे 2 तास झाले आणि 15 मिनिटे म्हणजे 2.25 तास असाही पर्याय असू शकतो. 2 तास 15 मिनिटे हा वेळ लागेल.